पुण्यामध्ये वर्षाकाठी जवळपास 350 ते 400 नागरिकांचा अपघाती मृत्यू होतोय। त्यामुळे हे प्रमाण 50% कमी करण्याचं आव्हान आता पोलीस आयुक्त के वेंकटेशम यांनी वाहतूक शाखेला दिलेलं आहे। शहरातील 22 ॲक्सिडेंटल स्पॉट्सची यादी तयार करण्यात आलेली आहे। अपघातग्रस्त ठिकाणांवर सूचना फलक आणि दिशादर्शक फलक लावण्यात येतील। वाहतूक समस्या ही पुण्याची सगळ्यात मोठी समस्या आहे। आपण बघतोय दृश्यांमधनं सुद्धा की पुणे आता वाढतंय आणि त्याच प्रमाणामध्ये वाहतुकीमध्ये सुद्धा आपल्याला एक प्रकारची बेशिस्ती दिसून येते आणि त्याचमुळे आज पुण्यामध्ये जवळपास वर्षाकाठी 300 ते 400 अपघाती मृत्यू होत आहेत। पुण्यातील ब्लॅक स्पॉटवर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण एक नजर टाकूया। आपण बघतोय की करिश्मा चौक, कोथरूड, वाल्लेकर चौक, सहकार नगर, कात्रज चौक किंवा कात्रज या एरियामध्ये काही ब्लॅक स्पॉट आहेत की जिथे जीवघेणे अपघात होत आहेत। दरी पूल आहे, कात्रज, जेधे चौक, स्वारगेट, डायस प्लॉट किंवा स्वारगेट या भागामध्ये देखील हे स्पॉट निर्देश करण्यात आलेले आहेत। गंगाधाम चौक, मार्केट यार्ड, फुरसुंगी रेल्वे ब्रिज, हडपसर गाडीतळ, हडपसर, रामटेकडी चौक, सोलापूर रस्ता, उंडरी चौक किंवा खडी मशीन चौक, कोंढवा या ठिकाणी देखील ब्लॅक स्पॉट टाकण्यात आलेले आहेत। तेलाची मोरी किंवा विमानतळ, खराडी बायपास, नगर रस्ता, हयात हॉटेल, सादलबाबा चौक, येरवडा, संगमवाडी बस पार्किंग, संगमवाडी मुठा नदी पूल, वारजे, माई मंगेशकर हॉस्पिटल, वारजे डुक्कर खिंड, वारजे वडगाव ब्रिज, सिंहगड रस्ता, नवले ब्रिज किंवा सातारा रस्ता या ठिकाणी सुद्धा पुण्यामध्ये जीवघेणे अपघात होत आहेत।